आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला राजकीय बातम्या। अजित पवार यांच्याकडून काल दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट, सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती। विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांवर टीका करणं टाळा, अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज, भाजप नेत्यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती। महाजन, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावित या मंत्र्यांकडून अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी, तर नव्या योजना सुरू झाल्यानं तिजोरीवर भार, अजित पवार यांचं मत। सूत्रांची माहिती। मंत्र्यांकडून दादांबाबतची नाराजी शिंदे आणि फडणवीसांकडे व्यक्त। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल, गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत, शिवसेना फोडल्यानं शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। निवडणूक होईपर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये कोणताही बदल होणार नाही, तर लोकसभा निकालानुसार विधानसभेमध्ये जागा वाटप व्हावं, दिल्लीतील बैठकीमध्ये नेत्यांची भूमिका। सूत्रांची माहिती। भाजपनंतर आता काँग्रेस देखील अधिवेशनाच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकणार। 20 ऑगस्टला मुंबईमध्ये अधिवेशन होणार, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयीचा द्वेष दिसला, अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर घोर अन्याय, केंद्रीय अर्थसंकल्पावर सामनामधून जोरदार टीका। नितेश राणे आणि राजन साळवी यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती, दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सह्याद्री अतिथीगृहावर मच्छीमारांच्या बैठकीदरम्यान ही भेट झाल्याची माहिती।